हे बघा आमच्याकडं आज पण रसपोळी आम्ही करायला चालू केली आहे. कारण 4 महिने आहेत, जोपर्यंत आंबे आहेत तोपर्यंत रस आणि पोळ्या करून खायच्या. कारण एकदा सीझन गेला की पुन्हा आंबा बघायला सुद्धा मिळत नाही. म्हणून आम्ही आज पण रसाचा आणि पोळ्यांचा बेत केलेला आहे. डाळ शिजली, पुरण वाटायचं चालू आहे आणि आता इथून पुढची सगळी प्रोसिजर चालू आहे. बघा पुरणासाठी घातलेली डाळ आता शिजली आणि त्याचा दुसरं प्रोसिजर म्हणजे त्याच्यामध्ये साखर टाकून ही डाळ शिजते आणि ही डाळ शिजली की मग ह्याचं पुरण वाटायचं. त्यासाठी इथं आमटी करण्यासाठी तयारी चालली आहे. टमाटर चिरायला, कोथिंबीर चिरायला आणि आता ह्याच्यानंतर आमटी करायची आणि नंतर पुरण वाटून घेऊन मग पोळ्या. इथं आमटी करून तयार आहे. एक एक आयटम रेडी होत चालला आहे. बघा किती तर्री आली याच्यावर आमटीवर, खूप सुंदर. येस थोडं पाणी टाक बरं. थोडं पाणी टाक, आपण बसतो. आणा लवकर. आणि मला ते हे दे, चरवी दे. ती चांगलं आहे. ती चरवी तांब्या दे. तुला ते येते घाताला वरचं. असे आंबे बघून घ्यायचे असतात. आता घाण आंबा खाल्ले मी. त्या दिवशी कसले आंबे बघितले की तू चांगलेच म्हणायचे. कसले बघितले मम्मा दे ना दादा, मला भूक लागली. मी घेतो. तिकडे जायला लोक कंटाळा करते का काय की नाही. तरी आपण कसले आंबे मला जाऊ दे. ऐकून जा ना. नाही करू. बस. इकडं पुरणपोळ्याचा स्वयंपाक चालू आहे. 2 पुरण आहेत, एक गुळाचं, एक कुठं दाखवायलीस. पुरणाचा मस्त स्वयंपाक चालू आहे. पहिली पोळी भाजायला टाकणार आहे आणि 2 वेगवेगळे पुरण आहेत, एक गुळाचं आणि एक साखरेचं, ज्याला जे खायचे ते. तसं नाही, शुगर ज्याला जे खायचे ते नाही. रस करून तयार झालाय आणि जोपर्यंत आता आंबे आहेत तोपर्यंत रस आणि पोळ्या खायच्या आम्हाला. आणि नेहमी तुम्हाला पोळ्या आणि रसाचे व्हिडिओ बघायला मिळतील बरं का. तुम्ही पण नेहमी खावा, कारण आंब्याचं सीझन एक वेळेस येते, कोणताही सीझन एकदा येते. तर त्या सीझनचा आपण पुरेपूर फायदा घ्यायचा. कारण पुन्हा पुन्हा हे आंबे सुद्धा मिळत नाहीत किंवा ज्या वस्तू त्या मोसमात येतात त्या पुन्हा मिळत नसतात. तर त्या मोसमामध्ये त्या सगळ्या वस्तू आपण मनसोक्त खाऊन आनंद लुटायचा. तर आम्ही नेहमीच आता ही जोपर्यंत आंब्याचं सीझन आहे तोपर्यंत रसपोळी आम्ही करून खाणार आहोत. हे बघा इथे चालू आहेत पोळ्या. आता अर्धा स्वयंपाक झाला आहे, अर्धा व्हायला आहे. हे झाली की मग नंतर जेवण वगैरे. भज्याची पण तयारी चालू आहे, मस्त फर्स्ट क्लास. रसपोळी तयार झाली पोळी आणते मी आणि आता जेवायला बसली. आंबे लय भारी होते कालचे.
असं लांब जाऊन घेतलं की आंबे चांगले मिळते तिथं चांगले आणणार. मस्त एक नंबर. हां किती मार रसपोळी खाण्यासाठी या, कारण मला सगळ्यांच्या बरोबर जेवण करता आलं नाही. थोडी जेवणाची मनस्थितीच नव्हती, त्यामुळे मी सगळ्याच्या शेवटी जेवण खाली करते. का पडले खालचं का खाली आणि आत्ता जवळजवळ 6:15 6:30 वाजायले आणि आत्ता मी रसपोळीचं जेवण करते. बंद झालं रसपोळ्या झाल्याच्या नंतर सगळ्याचे जेवणं झालेले आहेत आणि शेवटला मीच एकटी राहिलेली आहे. कारण मला थोडं तब्येत ठीक नसल्यामुळे मला जेवणाची इच्छा झाली नाही आणि मी आता सगळ्याच्या शेवटी जेवण करते.